चला पाहूया शूरवीर बहिर्जी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याहून कसे सोडवले. आग्र्याहून सुटका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अत्यंत रोमांचक आणि ऐतिहासिक प्रसंग आहे. सन 1666 मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलगा संभाजी राजांना आग्र्यात कैद केले होते. हा कैदखाना अतिशय कडक सुरक्षा असलेले होता. तरीही महाराजांनी 17 ऑगस्ट 1666 रोजी काही संदर्भांनुसार ऑगस्ट महिन्यात एका चतुर योजनेने सुटका करून घेतली आणि सुमारे 700 महिलांचा प्रवास करून स्वराज्यात परतले. बहिर्जी नाईक यांचे योगदान. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. त्यांना स्वराज्याचा तिसरा डोळा असेही संबोधले जाते. ते बहुरूपी, डिस्गाईज मास्टर, बुद्धिमान आणि अत्यंत निष्ठावान होते. आग्रा सुटकेतही त्यांचा मोठा वाटा होता. गुप्त माहिती संकलन. बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरांनी आग्रा किल्ल्याच्या प्रत्येक हालचाली, पहाऱ्याची व्यवस्था, दरबारातील वातावरण, रमजान महिन्यातील सुस्त पहारा, दररोजच्या रूटीनची तपशीलवार माहिती गोळा केली होती. योजनेची आखणी आणि सहाय्य. सुटकेची मुख्य योजना मिठाईच्या पेटाऱ्यात बसून बाहेर पडणे ही होती. बहिर्जींनी आग्र्याच्या परिसरातील मार्ग, सुरक्षित ठिकाणे, मित्रांचे घराणे जसे रामसिंग आणि मुघल चौक्यांची माहिती पुरवली होती. तसेच शिवराय कैदेत असल्यामुळे बाहेरील सर्व नियोजन बहिर्जींनी लावले होते. काही संदर्भांनुसार त्यांनी मुघल दरबारातील काही लोकांना आपल्या बाजूने वळवले आणि योग्य वेळी मार्गदर्शन केले. सुरक्षित मार्ग. शिवराय पेटीमध्ये बसून कैदेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना कुठे उतरवायचे तसेच कोणत्या मार्गाने स्वराज्यात परतावायचे याचे प्लॅनिंगही बहिर्जींनी केले होते. महाराजांनी मथुरा, वाराणसी मार्गे साधूंच्या वेशात प्रवास केला. बहिर्जींच्या गुप्तहेरांनी हा मार्ग सुरक्षित ठेवण्यात आणि चुकीच्या माहिती पसरवून मुघलांना फसवण्यात मदत केली. एकूण भूमिका. अफजलखान वध, शाहिस्तेखान हल्ला, सुरत लूट, पन्हाळगड सुटका यांसारख्या अनेक प्रसंगात बहिर्जींची गुप्त माहिती निर्णायक ठरली होती. आग्रा सुटकेतही त्यांच्याशिवाय ही यशस्वी होणे कठीण होते, कारण औरंगजेबसारख्या क्रूर शत्रूच्या तावडीतून सुटका करणे असाधारण होते. बहिर्जी नाईकांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शिंगवे नाईक गावी झाला असून त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातील भूपाळगड म्हणजेच बानूरगड येथे आहे. त्यांचे कार्य मुख्यतः गुप्त असल्याने प्रत्यक्ष पुरावे कमी आहेत, पण मराठी इतिहास, शिवचरित्र आणि लोककथांमध्ये त्यांचे योगदान वारंवार उल्लेखित आहे. हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचा, धैर्याचा आणि बहिर्जी नाईकांसारख्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या योगदानाचा उत्कृष्ट नमुना आहे. व्हिडिओ शेअर करून बहिर्जी नाईक यांचा इतिहास पसरवा आणि द स्पाय बॉय ऑफ रामोशी या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. जय मल्हार.